समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सामान्यांची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केलेला आहे। रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप पाहायला मिळाले। तर 4 महिन्यांमध्ये प्रकल्पाची किंमत 6088 कोटींनी वाढली, असा दावा सुद्धा या ठिकाणी रोहित पवार यांनी केलेला आहे। समृद्धी महामार्ग या महामार्गाच्या कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालाय आणि त्याचबरोबर ही अधिकाऱ्यांची समृद्धी झाली की सामान्यांची, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे। तर मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची संपत्ती आहे, असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केलाय। रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। तर 4 महिन्यात प्रकल्पाची किंमत 6088 कोटींनी वाढल्याचा दावाही त्यांनी केला। एक 3000 कोटीचा घोटाळ्याची फाईल आहे। एक असा अधिकारी जो आज देशातला सगळ्यात श्रीमंत अधिकारी मानलं जातं। 2018ला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं, ज्याची किंमत ही 49,000 कोटी होती। 4 महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं, त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर 55,000 कोटीच्या आसपास गेलं, म्हणजे 6,000 कोटी पेक्षा जास्त। त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली, याच्यावरून काही प्रमाणात आपल्याला कळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।